तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका अंतर्गत येणाऱ्या पाडडी गावात रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी बिबट्याने गावात शिरून गोठ्यातील 6 शेळ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली। या हल्ल्यात 6 शेळ्या ठार झाल्या असून एक बोकड ओढून नेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत शेतकरी रमेश बाबुराव सोनवणे यांचे अंदाजे 1.5 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाकडे केली आहे। वन विभागाने त्वरित कारवाई न केल्यास भविष्यात नागरिकांवरही हल्ल्याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। काल रात्री रात्रीचा टाइम तो पहिलेच एकदम बघून आणि गावात बिबट जातीच्या वाघाला 5 बकऱ्या इथं मारलेल्या आहेत आणि एक मेलेला आहे बोकड्या आणि यांचं नाव अशोक रमेश सोनवणे शेतकरी आणि दीनदयाल त्याच्या भरोश्यावर याचं जीवन जगणं होतं, पण आता मोठं नुकसान झालेलं आहे। वन खात्याने ताबडतोब याचा पंचनामा करून यांना तात्काळ मोठी रक्कम अदा करण्याची विनंती। रवींद्र पवार, पोलीस पाटील सिद्धार्थ जाधव आणि समस्त पाटीलवासी यांची मागणी आहे।